नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहेत 23 मे 2026. कालपासून मान्सूनचे वारे आपल्या मराठवाड्यामध्ये आणि तसेच दक्षिण महाराष्ट्रामध्ये मान्सूनपूर्व वारे सुरू झालेले आहेत. तर या वाऱ्यापासून मान्सून येण्यास मदत होत असते आणि जितके वारे हे वेगवान आणि जास्त लवकर येतील तितका पाऊस हा लवकर येत असतो. तर यावर्षी पाऊस हा वेळेवर येण्याची शक्यता आपण याच्या अगोदरच अंदाज व्यक्त केलेला आहे. आणि सध्या काल हवामान खात्याने घोषणा केलेली आहे की श्रीलंकेमध्ये मान्सून दाखल झालेला आहे आणि तो आता केरळामध्ये येण्यासाठी पुढची पाऊल केरळामध्ये येण्यासाठी त्याची प्रगती आज सुरू आहे आणि तो वातावरण देखील अनुकूल आहे केरळामध्ये येण्यासाठी. आणि केरळामध्ये येण्याची तारीख आपण 31 मेपर्यंत दाखल होण्याची शक्यता आपण सांगितलेली होती. त्याप्रमाणे 31 मेपर्यंत केरळामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच तळ कोकणामध्ये 3 ते 4 जूनच्या दरम्यान तळ कोकणामध्ये देखील मान्सून येण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यामध्ये 7 जूनच्या आसपास येण्याची शक्यता आहे. तसेच दक्षिण महाराष्ट्रामध्ये देखील 7 जूनच्या आसपास येण्याची शक्यता आहे. तर शेतीचे कामे शेतकरी बंधूंनो तुम्ही आवरून घ्या, कारण मान्सून हा राज्यामध्ये वेळेवरच येणार आहे. ना लवकर येणार ना उशिरा येणार, म्हणजे वेळेवरच. तर या 2 दिवसामध्ये राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. तसेच पुणे विभागामध्ये आज पुणे जिल्हा, तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील आज बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यामध्ये बीड जिल्हा, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये आज बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरचा दक्षिणेकडे आणि पश्चिम भाग, वैजापूर या भागामध्ये पावसाची शक्यता आज पण आहे. तसेच जालना जिल्ह्यामध्ये देखील आज बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे, पण तिथं हलक्या पावसाची शक्यता, हलक्या ते मध्यम पावसाचा. विजेच्या कडकडाटासह पाऊस हा पुणे विभागामध्ये आणि छत्रपती संभाजीनगरचा वैजापूर या भागामध्ये, तसेच अहिल्यानगर भागामध्ये थोडीशी जास्त राहण्याची शक्यता आहे. तसेच लातूर, धाराशिव या भागामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे, पण तुरळक ठिकाणीच पावसाची शक्यता आहे. परभणी जिल्ह्यामध्ये एखाद्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आणि उद्या पण वातावरण असेच राहणार. थोडेसे उद्या पण वातावरण हे जे आहे दक्षिण साईडला थोडीशी सरकण्याची शक्यता आहे, दक्षिण उत्तर साईडच्या तुलनेने. म्हणजे तर लातूर, धाराशिव आणि पुणे विभागामध्ये उद्या देखील पावसाची शक्यता बऱ्याच ठिकाणी आहे. तर एकंदरच हा झाला आपला अंदाज. आणि यावर्षी सुद्धा मान्सून चांगला राहणार आहे शेतकरी बंधूंनो. तर आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जर केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.